नमस्कार. आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. विधानसभेचे अधिवेशन आचारसंहितेमुळे कमी केल्याच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी इतर आमदारांसह गोव्याच्या राज्यपालांची भेट घेतली. यावेळी आचारसंहितेला विधानसभेवर कोणताही कायदेशीर अधिकार नसून विधानसभा ही सर्वोच्च आहे असा ठाम दावा त्यांनी केला. अधिवेशन कमी करण्याच्या निर्णयाबाबत विरोधकांनी नाराजी व्यक्त करत या प्रकरणी योग्य तो विचार व्हावा अशी मागणी केली आहे. We explained to him that the model code of conduct has no legal force over the legislature. The House is supreme. And model code of conduct has no statutory backing as well. We told the Honorable Governor, ज्या पद्धतीन स्पीकरान सुरवातेक सांगले की under 209 the House is supreme. आणि सकाळी जेन्ना तेणे ताका खबर आशिल्ली कोड आहा सगळे आहा सेशन वॉज ऑन आणि त्या वेळार लिस्ट ऑफ बिझनेस ऑलरेडी वॉज दे फॉर द होल डे बट स्पीकर समहाव कटेल दी असेंब्ली वायोलेटिंग हीज ओन रुलींग. सकाळी एक रुलींग दिल्ली. आता हे जे मॉडल कोड ऑफ कंडक्ट आहा हेजे ज्युरिस्डिक्शन बेसिकली एंड्स एट पोंडा ओ साउथ गोवा नॉट एट दी असेंब्ली गेट्स. हे आमी ताका सांगलें. The laughing part today, how mockery of governance has happened or murder of democracy is Karnataka, Tripura, Nagaland, Gujarat and Maharashtra. All are facing by-elections and all their sessions currently are on. Anik very specifically when I say आज तेमी appropriation जे bill pass केला ये violation of article 202 and 203 30,190 कोटीचे हे बजेट जेन्ना पास करता without a debate violates the constitutional principle. गुजरात हिंगा उमरेत मोठाय थिंगा by election आहा and their session is from 18 to 25th March still continued budget session. कर्नाटका बगलकोट आणि देवनागरी हिंगा दोन इलेक्शन आहाय. तेंगे सेशन फ्रॉम 6 March to 27 March स्टील इन प्रोग्रेस. महाराष्ट्र ये डबल इंजिनाचे सरकार राहुरी आणि बारामती हिंगा फ्रॉम 3rd March to 26 March हे सेशन अजून ऑन आहा. त्रिपुरा धर्मनगर या जाग्यार जेन्ना असेंब्ली जेन्ना एक बायपोल इलेक्शन अनाउन्स केला त्या वेळार या फायनान्स मिनिस्टर फ्रॉम त्रिपुरा presented on the 16th the entire financial budget where the model code of conduct was in force. आमचे जे budget present केले त्याच्या आधी केले when there was no code of conduct, but when code of conduct was in force Tripura presented the budget. Nagaland also is called for the session from to resume from 26 March. So ह्या सगळे जाग्यार जरी तर चोयल्यार वी हॅव बेसिकली वाय ओनली गोवा. पुर्तुगीज गेले वी आर नॉट अंडर द पुर्तुगीज इन्फ्लुएन्स. आर वी नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? आर वी नॉट पार्ट ऑफ इंडिया? आर वी डिफरंट? आर वी अनदर कंट्री? म्हाका दिसता आज जेन्ना कोट्यांनी रुपयाचे हे बजेट सेशन पास केलें फॉरगेट वोट ऑन अकाउंट. This is murder of democracy. This is a black stain. Never in the history has something like this happened. We have asked the Honorable Governor to call his counterparts. मुखेलमंत्रीन फोन फडणवीसा मारपाक जाय आसलो, त्रिपुराच्या मंत्र्याक मुखेलमंत्रीक मारपाक जाय आसलो. अरे तुम्ही फायनान्स आख्खे बजेट प्रेझेंट करता जेन्ना कोड ऑफ कंडक्ट आहा. दिस इज अ ब्लॅक डे टुडे. हे सगळे जरी तर चोयल्यार प्रयास आसलो 21 जी बिलां आहली. आम्ही right from day one we were consistent that these bills should be listed. It started right from the day by Viresh Borkarache jenna when there was that episode in the TCP department when his hunger strike मुखेलमंत्रींक सांगले, स्पीकरान सांगले हेजेर हावजान तुम्ही उलय, हावजांनी बिलां घाला. आम्ही त्या वेळार सांगलेले की हे सगळे टाइम पास करता म्हणून. And the People's Assembly is what we were doing in Azad Maidan. Aj, under Article 194, this is our right as legislators to make sure that these bills would come for hearing. When we put this, basically, amka marshal kele,
स्पिकरान जेन्ना सांगलें की आमकां मार्शल आउट केलें, वी वर बेसिकली दिस इज ऑल्सो वायलेट्स ड्युरींग द बजेट अप्रोप्रिएशन बील. हे सगळे लॅप्सीस जरी तर चयल्यार वी हॅव सबमिटेड टू दी ऑनरेबल गव्हर्नर दॅट ही writes to the President of India under 356(1) and asks, first we said that under 175, like a power high to summon this assembly. If the government does not want to have a debate, then under 356(1), write to the President of India and make sure that this government is dismissed. आज जरी तो चयल्यार जे आमी हो मेमोरेंडम दिला हेजेर क्लियर कट कोर्ट जे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट दिलाय. Several things. It is a memorandum in detail we have given to the Honorable Governor. He is the highest statesman. कित्याक सात पुसा तो आमदार MP. So he took the looked at the memorandum. He said that he would look into it, consult legally what has happened. He acknowledges. He was acknowledges of what has been happening. It is now we will see. He has to write to the government, and we have also said not to give any assent to whatever comes here from the assembly. कांयच खबर ना. सो आमी ऑनरेबल गव्हर्नरा कडेन सगळे आमचे रिक्वेस्ट मांडलेले आसा, तेंच्यांनी बरे भशेन आयकून घेतलेले आसा आनी तेंच्यांनी सांगला की आपणा कडेन कितें जाता त्या भशेन आपूण पळयतलो. पण फुडें आमी परत एकदां तेंकां सांगला की प्रेजिडेंटाकूय तुमी बरया म्हणून. समज स्पेशल सेशन घेयना नाल्यार ही टोटल जे जो सरकार आसा हो डिसमीस करचो. कित्याक हो सरकार गोंयकाराचो उरलेलो ना. हो सरकार जो आसा तो आपणाचे जी लॉबी आसा ही लॉबी बिल्डअप करपाक लागून तांकां उरलेलो आसा. सामान्य गोंयकार जे आयज सामान्य गोंयकार आमकां जो विरोधकांक आपले आपले इश्यूज सांगता आनी ते इश्यूज आमकां मांडपाक जाय. कित्याक आतां बसून आमकां फोन येत आसा, लोकांक थोड्यांक खबर बसून ना असेंब्ली काबार जाली म्हणून ते फोन मारीत आसा की असेंब्लीन घ्या म्हटल्यार ही समस्या आयज आसा ती प्रत्येक गोंयकाराची आसा. आनी गोंय राखपाक लागून हांव मागता की गव्हर्नरान हे स्टेप घेवचे आनी आमकां सगळ्यांक न्याय मेळोवन दिवचो. आता तेगेली ड्युटी वेदर शी इज गोइंग टू एक्सप्लोर एंड एक्झिक्यूट हीज पावर हें जरी तरी आमकां दिसती पडना जाल्यार एज अ लेजिस्लेटर नेक्स्ट स्टेप कितें. नेक्स्ट स्टेप नाव वील हॅव टू रीच आउट टू द प्रेसिडेंट्स ऑफिस. ऑनरेबल प्रेसिडेंटा बरोवपा जाता, प्रायम मिनिस्टरा बरोवपा जाता. सो हें सगळें नेक्स्ट स्टेपार आमी करतले. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ 24 to 48 hours. इन द नेक्स्ट स्टेप वी आर गोइंग टू हेड दिस इज कॉल्ड लेजिस्लेटिव्ह प्रोसेस. आमी हो एक्सप्लोर करीत आहाय जे आमकां पावर आहाय जे आमच्यान करपा जाता. As a legislator, this is what is the knowledge that we have, and this is what we have come here for. No? So हे आमकां जे आज असेंब्ली जालां हे जे डिमांड्स सगळे बुलडोज करून हे जे बजेट पास केलां हे तुमी सगळ्यांनी चोयलो आहा. हें एश कोन जावपा नाका आशिल्लें आनी हें एश कोन दुसरे स्टेटीनी जे भाशेन सांगिल्ले ते भाशेन हें कंटिन्यू आहा. हें कंटिन्यू असेंब्ली आहा. बजेट प्रपोज केल्या हें आज गोंयाय जावपा जाल्लें बट गोंय हें जालें ना. सो हें गोंय जालें ना म्हणटरी वी हॅव एक्सप्लोर्ड 175 आर्टिकल आणि वी हॅव कम हियर. हिंगसोन जरी तरी आमकां कांयच जरी तर रिजल्ट मेळना जाल्यार मुखार वी हॅव टू ब्रिंग इट टू द नोटीस ऑफ द प्रायम मिनिस्टर. वी हॅव टू ब्रिंग इट टू द नोटीस ऑफ द ऑनरेबल प्रेसिडेंट. आनी तांकां सगळ्यांक कळोंक जाय, देशभर कळोंक जाय की हिंग गोंय हेंगे सरकार कितें कोत्तो, कितें कोन्न फायदो घेतो आनी हें गोंय कळपा जाय जाल्यार हू इज गोइंग टू पास ऑन द मेसेज ऑन टॉप. वी आर हॅव टू डू इट.